बीडमधील मारहाण प्रकरणातला आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्याला कोठडीत मारहाण झाली आहे। वन विभागाच्या कोठडीत झालेली ही मारहाण असल्याचा खोक्याच्या वकिलांचा आरोप आहे। खोक्याला झालेल्या मारहाणीचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत। वकिलांनी केलेल्या दाव्यानंतर खोक्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि आता हे फोटो व्हायरल होत आहेत। आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्याला कोठडीत मारहाण झाली आहे असा आरोप त्याच्या वकिलांनी केलेला आहे। या मारहाणीचे फोटो सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळतात। खोक्याचे वकील अंकुश कांबळे स्वतः आता आपल्या सोबत आहेत। अंकुश कांबळेजी, हे फोटो नेमकं काय सांगतात? कधी घडली आहे घटना? आपल्याकडे काय माहिती आहे संदर्भात? काय आरोप आहे आपला? सर, आज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सतीश भोसलेंना ताब्यात घेतल्याच्या नंतर पाडोदा येथील ऑफिसमध्ये नेलं आणि सीसीटीव्ही फुटेज बंद करून सतीश भोसलेंना अमानुषाची मारहाण केली। त्यांचं मुंडकं दाबून त्यांच्या पाण्यामध्ये त्यांचं मुंडकं बुडवलं, त्यांना प्रचंड टॉर्चर केलं, आईमाई शिव्या दिल्या आणि गुन्हा कबूल करण्यासाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव आणला। बरं, प्रचंड अमानुषाची त्यांनी मारहाण केली। या संदर्भात आपण आता काय पावलं टाकणार आहात? या संदर्भातले काही पुरावे, काही जसं आता फोटो समोर आलेले काही गोष्टी आहेत आपल्याकडे ज्याच्याकडून आपण हे सिद्ध कराल? यस सर, आम्ही आता माननीय न्यायालयाच्या समोर आमची बाजू मांडलेली आहे। बरं, जो अन्याय झाला तो आम्ही माननीय न्यायालयाच्या समोर मांडला। न्यायालयाने त्याची दखल पण घेतलेली आहे। आम्ही त्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये कायदेशीर फिर्याद देणार आहोत। बरं, आम्ही त्या अधिकाऱ्यांना अनुसूचित जाती जमाती आयोग आणि अट्रॉसिटीनुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल 100% करणार आहोत सर। धन्यवाद अंकुशजी, आपण सविस्तरपणे आमच्याशी बोलात त्याच्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।